नाही नाही नाही, साहेबांनी आश्वासित केल्यामुळे पूर्णेमध्ये ज्या काही नागरी समस्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही नगर परिषद पूर्ण या ठिकाणी केलं होतं। त्या धरणे आंदोलनामध्ये या ठिकाणचा मुख्य अधिकारी गैरहजर होता, त्याचबरोबर या ठिकाणचा OS देखील गैरहजर होता। काल त्यांच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला काही उत्तरं दिलेली आहेत आमच्या प्रश्नाची, त्याची उजळणी करण्यासाठी आज आम्ही नगर परिषद पूर्ण या ठिकाणी आलो होतो। मी काल एक आव्हान केलं होतं की पूर्णेतल्या नागरिकांना नगर परिषद पूर्ण या ठिकाणी मी आंघोळीसाठी घेऊन येणार आहे, आणि मी आज पूर्णेतल्या नागरिकांना आंघोळीसाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। आता OS साहेबांशी चर्चा झाली। OS साहेबांनी आम्हाला या ठिकाणी असं सांगितलं की आज संध्याकाळी नळाला पाणी येईल, तुम्ही आम्हाला नगर परिषदेला सहकार्य केलं पाहिजे। एक पूर्णेतला नागरिक म्हणून या नगरपालिकेवर आमचा आता सध्या तरी विश्वास आहे, आणि हा विश्वास आजच्या पुरता मर्यादित असणार आहे। आणि आज संध्याकाळी आमच्या नळाला पाणी देण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। संबंधित COC माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणचा गुट्टे जे पाणी पुरवठा अधिकारी आहे याच्याशी बोलणं झालं। त्यानं मला या ठिकाणी सांगितलं की भाऊ पूर्ण काम झालेलं आहे आणि पंप आम्ही घेऊन आलो आहोत, पंप नदीवरती फिटिंग करत आहोत, आणि त्याचं काम वेगानं आम्ही करून जनतेला लवकरात लवकर आज संध्याकाळपर्यंत आम्ही पाणी देऊ असं आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या आंदोलनाला स्थगिती मी काही वेळापुरती दिलेली आहे। आज त्याने आम्हाला आश्वासन दिलं की आज संध्याकाळपर्यंत आम्ही टाकी भरून घेऊन उद्या सकाळी या ठिकाणच्या नागरिकांना आम्ही पाण्याची व्यवस्था करून देऊ असं आश्वासन केलं। आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे। जर उद्या सकाळी नागरिकांना तर नक्कीच या नगरपालिकेमध्ये या पूर्ण शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या ठिकाणी आंघोळीचा कार्यक्रम लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही। माझी विनंती आहे, पूर्ण नगरपालिकेचं नाव खराब होऊ नये। जर भविष्यामध्ये आम्ही जर त्या आंघोळीचा कार्यक्रम केला तर त्याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणचा मुख्य अधिकारी, त्याचबरोबर या ठिकाणचं प्रशासन हे त्याला जबाबदार असणार आहे। या चॅनलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणच्या स्थानिक PIला विनंती करतो, जर आमचं आंदोलन यांना करू द्यायचं असेल आणि आम्ही जर आंदोलन केलं तर आमच्या कार्यकर्त्यावर कुठलाही गदा येऊ नये याचं आपण गांभीर्य बाळगलं पाहिजे। अन्यथा उद्या सकाळचा वेळ दिलेला आहे, या ठिकाणी रमजानचा पवित्र महिना आहे, त्या महिन्यामध्ये या ठिकाणचा नागरिकांना पाण्याची व्यवस्था करत नसाल तर ही नगरपालिका आमच्या काही कामाची नाही। मी या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्याला देखील सांगितलेलं आहे, जर तुम्ही आमच्या मूलभूत सुविधा आम्हाला पुरवत नसाल तर तुमच्या नगरपालिका आम्हाला पाहिजे नाही। आम्ही या नगरपालिकेला कुलूप ठोकून संबंधित जिल्हाधिकारी साहेबाला या कुलपाची चावी आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देणार आहोत। ही नगरपालिका केवळ भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट जे काही गुत्तेदार आहेत त्यांच्यासाठीच बनवलेली आहे, या ठिकाणच्या नागरिकांसाठी नाही। म्हणून नागरिकाचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या नगरपालिकेला कुलूप लावून याची चावी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला देणार आहोत। माझी विनंती आहे की उद्या सकाळपर्यंत जनतेला पाणी मिळालं पाहिजे। जर पाणी नाही मिळालं तर पुऱ्या जनतेला मी या नगरपालिकेमध्ये आंघोळ घातल्याशिवाय शांत राहणार नाही। बोलता बोलता OS साहेबांनी एका गोष्टीचा खुलासा आमच्यासमोर केलेला आहे। त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं होतं, आम्ही एक मागणी केली होती की GR प्रमाणे नगरपालिकेमध्ये पाणी सुरळीत चालू असण्यासाठी 2 मशिनी लागतात, ज्या 2 मोटर लागतात। पूर्णेमध्ये केवळ एकच आहे, आणि ते एक असल्यामुळं या ठिकाणच्या ज्या पाण्याचा प्रश्न आहे ते निकाली निघत नाही। त्याच्यामुळं त्यांनी बोलताना असं सांगितलं की तुमच्या नगरपालिका ठराव घ्यायला पाहिजे होता, म्हणजेच या ठिकाणच्या नगरसेवकांना तसा ठराव घ्यायला पाहिजे होता की या ठिकाणी 2 मोटर असल्या पाहिजे। तर असा कुठलाही ठराव घेतलेला नाही। म्हणून जनतेला माझं आव्हान आहे की आपल्या नगरसेवक